चलो, आपला आजचा टॉपिक आहे चुकांमधून शिका. ॲक्च्युली ही गोष्ट आपण लहानपणीसुद्धा ऐकलेली आहे किंवा आपण लहानपणीसुद्धा बोलताना लोकांना ऐकलेलं आहे की चुकांमधूनच शिकायचं असतं. ओके. आणि म्हणजे बहुतेक वेळेला असं हे असतं की आपली प्रत्येक चूक आपल्याला काहीतरी शिकवत असते. पण आपण आजपर्यंत ना म्हणजे नॉर्मली आपण जर खूप लोकांचं पाहिलं असेल ना, तर एकच चूक वारंवार रिपीट होते. म्हणजे आपण आयुष्यभर प्रत्येकच व्यक्ती चुका करत असतो. पण आपण जर कधी पाहिलं असेल ना, तर आपल्या ना काही ठराविक चुकांचंच कंटिन्यू रिपिटेशन होत असतं. म्हणजे प्रत्येक वेळेला नवीन चूक केली तर काहीच प्रॉब्लेम नाही आहे. कारण की जर आपण चूक करणार नाही, एखादा मुलगा सायकल चालवायला शिकतोय आणि जर त्याने चूक नाही केली, ओके, म्हणजे तो पडला नाही, हे नाही केलं, तर तो शिकणारच नाही. चुका करत करत माणूस शिकतोय किंवा त्याच्यातूनच माणूस मोठा होत असतो. पण नॉर्मल जर ह्युमन बीइंगचं आपण लाईफ बघितलं ना, तर त्यांच्या आयुष्यामध्ये काही ठराविक गोष्टीच रिपीट होत असतात. म्हणजे त्याच चुका वारंवार होत असतात. मला माझ्या पप्पांचं एक वाक्य आठवतंय. ते नेहमी म्हणायचे, "गलती कर, गलतियाँ कर, मगर एक गलती दोबारा मत कर." चुका करा चालेल, पण एकच चूक पुन्हा पुन्हा करू नका. आणि हेच नेमकं आपल्याला प्रॉब्लेम होतो, की आपल्याकडून एकच चूक वारंवार रिपीट होत राहते. मग असं का होतं? आपल्याकडून एकच चूक पुन्हा पुन्हा रिपीट का होत राहते? तर त्याचं सगळ्यात मोठं कारण आहे, की आपल्याकडून झालेली चूक आपण कधी स्वीकारतच नाही. हो, माझ्याकडून चूक झाली. येस, माझं चुकलं. हे आपण किती वेळा एक्सेप्ट करतो. बहुतेक वेळेला जर तुम्ही बघितलं असेल ना, तर लोकांची चूक टाळण्याकडे कल असतो. एकतर माझी चूकच नाही किंवा मग आपण परिस्थितीला, ह्याला, त्याला दोषी ठरवतो. म्हणजे आपण कारणं देणं जे म्हणतो ना, एखादी चूक जरी झाली ना, तर आपण त्याची कारणं देतो. म्हणजे नाही, ते ह्याच्यामुळे झालं, ते त्याच्यामुळे झालं, ते आज असं झालं, मग ते तसं झालं. ओके, आपण त्या गोष्टीला कारणं देतो. आता आपण कारणं देऊन काय करणार आहोत मला सांगा? आपल्याला काय निष्पन्न करायचं असतं कारणं देऊन? आपण फक्त ती वेळ मारण्याचा प्रयत्न करतो कारणं देऊन. म्हणजे फॉर एक्झाम्पल, जर समजा मला लेट झालंय कुठे जायला आणि कोणी मला विचारलं लेट का झाला, तर मी नाही हो, आज ते असं झालं, आज ते तसं झालं, आज घरात हा प्रॉब्लेम होता, आज तसं झालं, मग ट्रेनच लेट भेटली, मग हेच झालं. आपण कारणं देतो आणि त्याचमुळे ती सवय आपली कधीच सुटत नाही. तुम्हाला माहिती आहे, मी एक कोर्स केला होता संतोष नायरचा. आज बरीच वर्ष झाली त्या गोष्टीला. म्हणजे एक्झॅक्ट संतोष नायरनी नव्हता घेतला. संतोष नायरचेच एक कलीग्स होते, त्यांनी तो घेतला होता. डॉक्टर खावटे म्हणून होते. आणि त्याचा पहिल्या दिवशी नियम काय होता माहिती आहे? जो काही क्लासचा टायमिंग असेल, 6चा टायमिंग होता संध्याकाळचा. मुलुंडला क्लास असायचा तो. 6चा टायमिंग आहे. 6 वाजून 1 मिनिटांनी जरी कुणी आलं ना, तर त्याला एंट्री नाही आतमध्ये. डोअर क्लोज इज क्लोज. पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा क्लास होता आणि त्याच्यामध्ये सगळ्यात पहिली शिकवणूक होती वेळेवर पोचणं, टाईम पाळणं. 6 वाजून 1 मिनिट म्हणजे असे 6 वाजले की त्या कॉरिडॉरचे असे बंद करून टाकायचे दरवाजे अक्षरशः. म्हणजे समोरून एखादी व्यक्ती येताना दिसते तरी तिला घेणार नाहीत. टाईम अप. आणि म्हणजे काही वेळेला असतं ना, की खरोखर परिस्थिती आपल्या हातामध्ये नसते. म्हणजे
मला आठवतंय की मी त्यावेळेला LICच्या एका ट्रेनिंगला गेले होते आणि मला टायमिंग सांगितला होता की ती 2 ते 4चा टायमिंग होता. तर म्हटलं ठीक आहे, मी 4ला सुटेन तर मी 6पर्यंत व्हीटीवरून मुलुंडला पोहोचेन म्हणून. ॲक्च्युली 2 तासही लागत नाही, तर म्हटलं इट्स ओके. जरी काही अर्धा तास पुढे मागे झाला ट्रेनिंगला, तरी पण म्हटलं मी 1.5 तासामध्ये आरामात पोहोचेन मुलुंडला. ओके. 2चा टायमिंग होता, ती ट्रेनिंग मुळातच सुरू केली 3 वाजता. मी 4, 4:15 पर्यंत वाट पाहिली. नंतर मी सांगते माझे डिओना की नाही मला जायचं आहे, अर्जंट आहे, महत्त्वाचं आहे, मला जायचं आहे. तरी पण ते थांबा मॅडम, कारण की मोठे म्हणजे वरचे आमचे ऑफिसर आलेले होते, त्यांच्यामधून कसे तुम्ही उठून जाणार, त्यांच्यातून जाणं बरं नाही दिसणार, नाही थांबा 5 मिनिटात संपेल, 5 मिनिटात संपेल. असं करत करत मला 5 तिथे वाजले व्हीटीमध्ये. मग व्हीटी स्टेशनवरून ते जिथे कुठे होते तिथून मी अक्षरशः मी तशी सुटलं ना ते ट्रेनिंग, मी पळत व्हीटी स्टेशनला आले, लिटरली धावत म्हणजे म्हणू शकतो आपण. मला श्वाससुद्धा घ्यायला जमत नव्हता. मी त्या दिवशी विदाऊट ट्रॅव्हल केला, कारण की व्हीटी स्टेशनला कुणाला माहिती असेल तर इतकी रश की तिथे तिकीट काढायलाच अर्धा तास लागेल. म्हटलं जे होईल ते होईल, आज पकडलं टीसीने किंवा काही होईल तरी बघेल म्हटलं, पण आज मला म्हणजे जायचं आहे, माझ्याकडे वेळच नव्हता. मी विदाऊट ट्रॅव्हल तिकीट केला, मी मुलुंडला आले. मुलुंड स्टेशनवरून तो जो हॉल होता तो 10 ते 12 मिनटाचा वॉकिंग डिस्टन्स होता. माझ्या घरात फक्त 5 मिनटं राहिले होते. मी लिटरली मुलुंड स्टेशनवरून जणू काही मी मॅरेथॉनमध्ये उतरली, अशा प्रकारे मी पळत सुटले. मी पळत येते हे समोरून पाहतायत तरी दरवाजा बंद केला. म्हणजे मी ज्यावेळी त्या हॉलच्या इथे पोचली ना, तर मला अक्षरशः म्हणजे कसं व्हायला लागलं, तुम्ही विचार करा. 12 मिनिटाचा 15 मिनिटाचा जो वॉकिंग डिस्टन्स आहे तो मी लिटरली 5 मिनिटात कव्हर केला होता. मला श्वाससुद्धा घेता येत नव्हता ह्या प्रकाराने. हे काय तेव्हा मी लहान वगैरे होती अशातला भाग नाही. आजपासून जवळ एक मी सांगेन तुम्हाला 12 वर्षापूर्वीची गोष्ट असेल आजपासून. ओके. त्यावेळेला मी अक्षरशः जीव घेऊन पळते स्टेशनवरून. मला सांगा मग आता आपल्याला कधी कुठे लेट झाला असला, आपण किती मोमेंट ह्या पद्धतीने करतो की लेट झाल्या म्हणून ॲटलिस्ट फास्ट चालणं, ॲटलिस्ट थोडंसं तरी हे करणं, पळून एखादी ट्रेन पकडणं किंवा अशा आपल्या मोमेंट होतात का? आपलं सगळं हळू चालूच असतं. भेटेल तेव्हा भेटेल, जाऊ तेव्हा जाऊ, पोचू तेव्हा पोचू. आणि अशा प्रकारे पळून सुद्धा म्हणजे मी अक्षरशः रनिंग करते. तो जो त्यांचा असिस्टंट डोअर बंद करता, मी त्याला आवाज देते, मी येते, 1 मिनिट मी येते. पण त्यांनी नाही थांबला, त्याने डोअर बंद केला. आणि ज्यावेळेला आपण अशा क्लासेसला 10,000, 15,000 फीस भरलेली असते ना, त्यावेळी एक सेशनसुद्धा मिस होणं आपल्याला परवडत नसतं, कारण ते पैसे आपण फार मुश्किलीने उभे केलेले असतात. तुम्हाला खरं नाही वाटणार, त्या दिवशीचं ते अख्खं लेक्चर, नशीब होतं की हॉल होता आणि हॉल सरांकडे माईक होता, हॉलच्या बाहेर आवाज येत होता. मी 3 तासाचं लेक्चर मी बाहेर हॉलच्या उभं राहून अटेंड केलं, कारण सर काय शिकवत आहेत ते समजून घेण्याची मला गरज होती. लिटरली 3 तास मी बाहेर उभं राहिली. हातात वही पण अशी घेऊन लिहिते, काय सांगतात, काय शिकवत आहेत ते त्या पद्धतीने. बाहेर आवाज येत होता, मी तिथे उभं राहून अटेंड केलं. पण ना कुणाचा राग आला, ना काही वाईट वाटलं का अरे म्हणजे एवढं मी करून सुद्धा असं झालं, माझी चूक नव्हती, म्हणजे तिथून क्लासवरून मी सुटले नाही, माझी मिस्टेक काय. नो, मी लेट पोचले, दिस इज माय मिस्टेक. मग त्याला काहीही कारण नाही. ओके. म्हणजे असं आता मला सांगा, आपल्याला लेट होतं तेव्हा आपण काय काय कारणं देतो आणि खरोखर त्याच्यामध्ये वर्थ किती असते. आता हे मी का सांगते, कारण की आपली चूक जर आपण मान्य केली ना आयुष्यामध्ये, तर आपल्याकडून पुन्हा त्या चुका होत नाहीत. पण आपण ती चूक मान्यच करत नाही. ज्यांचा पण ॲक्सिडेंट होतो ना, त्यांचं एकच म्हणणं असतं, माझी चूक नाही, समोरच्याने ठोकलं, माझी चूक नाही, मी नीटच चाललो होतो, समोरच्याने असं केलं तसं केलं. अरे पण कधी आपण हा विचार करत नाही की माझी चूक नाही, बरं मी माझ्या रस्त्याला व्यवस्थित चाललोय, पण जर माझी गाडी कंट्रोलमध्ये असती, भले समोरच्याची चूक आहे, भले समोरचा चुकीच्या ह्याच्यातून आला, भले तो रॉंग वेनी आला, भले तो गल्लीतून घुसला, भले त्याने काही केलं असेल, ओके, पण मी गाडीवर माझा कंट्रोल असता, माझी जर गाडी कंट्रोलमध्ये असते, मी जागेवर गाडी थांबवू शकलो असतो.
माझी गाडी ओव्हर स्पीडला होती, ती जागेवर थांबण्याच्या सिच्युएशनला नव्हती, ही माझी चूक नव्हती का? ओके, पण हा आपण विचारच करत नाही. मग ती कोणतीही असू देत, टू व्हीलर असू देत, फोर व्हीलर असू देत, काही असू देत, आपली गाडी आपण त्या क्षणाला थांबवू शकतो. कारण की हे अशा गोष्टी, असे अनुभव मी पाहिलेले आहेत, म्हणून मी तुम्हाला सांगते. माझ्या भावाची फोर व्हीलर आहे. आम्ही एकदा दादाच्या गाडीतून आम्ही चाललो होतो, ड्रायव्हर ड्रायव्हिंग करत होता, आम्ही मागे बसून आमचं डिस्कशन चालले होते. आणि खारघरला असे म्हणजे चौरस्ते, 3 रस्ते असे बरेच आहेत. म्हणजे आम्ही आतल्या रस्त्यावरून बाहेर पडत होतो. लेफ्टच्या गाडीमध्ये दादाने माझ्या पाहिलं की एक माणूस खूप स्पीडनी, म्हणजे बाईक होती, स्पीडनी येत होता. म्हणजे दादाने त्या ड्रायव्हरला सांगितलं, गाडी हळू घे, तू गाडी स्पीडनी येते. तो म्हणतो की नाही नाही, तो जाईल निघून, आपली गाडी व्यवस्थित. काय म्हणतो, गाडी हळू घे, मी सांगतोय तुला ड्रायव्हरला. ओके. आणि 2 सेकंड पण होत नाही, काय झालं माहिती नाही, हा पाठीमागचा माणूस एवढ्या स्पीडने येत होता. त्याच्या मागे म्हणजे त्याची गर्लफ्रेंड बसलेली होती. बाईक तो इतक्या स्पीडने चालवत होता. आणि त्याच वेळेला समोरून बाईकवाला आला, त्या दोघांची धडक झाली. आणि जर आमची गाडी त्या स्पीडला असती ना, आम्ही त्या चौघांना उडवलं असतं. आमची फोर व्हीलर होती, चौघं गेले असते. ठीक आहे, त्यांची बाईकची धडक झाली, पडले, त्यांना लागलं, जे काही झालं. पण जर, आणि म्हणजे मी काही गोष्टी खरंच नेहमी ऑब्झर्व केलेल्या आहेत की ड्रायव्हिंग करत नव्हता. आम्ही दोघं बोलतोय, पण 2 काचांमधून त्याचं लक्ष बाहेर रोडवर किती होतं. आय रिअली ऑब्झर्व दॅट गोष्ट. म्हणजे मी काही गोष्टी आयुष्यामध्ये खरोखर नेहमी हे केलेल्या आहेत. आणि आम्ही आमच्या रस्त्यालाच होतो, आम्ही व्यवस्थितच चालवत होतो. पण कोणतरी प्रचंड स्पीडला आहे आणि ह्या स्पीडला तो जर येतोय, तर त्याच्याकडून म्हणजे काही येऊ शकतं, म्हणून गाडी आपली स्लो कर. हा जो एक जजमेंट त्यांनी घेतला होता, म्हणजे लिटरली, म्हणजे मला कळलं नाही की जर आम्ही त्या स्पीडला असतो ना, आम्ही त्या चौघांच्या अंगावरून गेलो असतो लिटरली. आणि ड्रायव्हर बोलला असता की आपली चूक आहे, आपण आपल्या रोडला बरोबर आहोत. हा ओव्हर स्पीडला होता, हा एकूणाला, दोघं ठोकले, आपण तर आपल्या रस्त्याला आहोत ना बरोबर, आपली चूक काय. पण अशा गोष्टी खरोखर आयुष्यात म्हणजे बऱ्याच वेळेला ऑब्झर्व केल्या. प्रत्येक वेळेला फक्त माझी चूक नाही असं म्हणून चालत नसतं. अनेक गोष्टींची नैतिक जबाबदारी, मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी हा जो प्रकार आहे ना, हा आपली चूक स्वीकारण्याचाच असतो. भलेही 99% माझी चूक नाही, त्याच्यामध्ये 1% जरी माझं, म्हणजे मी काहीतरी कॉन्ट्रीब्युशन देऊ शकत असते. बघा, माझी चूक काहीच नाहीये, पण जर मी काही करू शकण्यासारखी असते आणि मी करू शकलेली नाहीये, तर दॅट इज माय रिस्पॉन्सिबिलिटी. ती माझी चूक होती. इथपर्यंत आपण कधी जाणार? आपल्या होणाऱ्या ढळढळीत चुका जिथे आपण स्वीकारत नाही, तिथे ह्या लेवलवर आपण कधी जाणार? ओके. तर आपल्याला महत्त्वाचं काय करायचं आहे माहिती आहे? आपल्याला आजचा आपला टॉपिक आहे, आपल्याला आपल्या चुकांमधून शिकायचं आहे. कारण एक लक्षात ठेवा, प्रत्येक चूक आपल्याला शिकवत असते. फक्त आपण शिकत का नाही? कारण आपण ती स्वीकारत नाही. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही चूक स्वीकारा किंवा नका स्वीकारू. तुम्ही समोरच्याला म्हणाल, नाही माझी चूक नाही, नाही असं नाही, ह्याच्यामुळे नाही, त्याच्यामुळे. पण त्या गोष्टीचे जे परिणाम असतात ते कोणाला भोगावे लागतात. एखादी जेव्हा काही घटना घडते, एखादं काही हे होतं, आपण म्हणतो माझी चूक नव्हती, पण त्याची झळ आपल्याला पोचते ना. परिणाम तर आपल्याला भोगावे लागतात त्याचे. समजा एखादा ॲक्सिडेंट झाला, मी म्हणेन की माझी चूक नव्हती, पण मला लागलं की नाही लागलं? भले माझी चूक नव्हती, रॉंग वेनी कोणतरी आला, तो धडकला, हे झालं, पण मला लागलं ना. मग परिणाम तर मी भोगले की नाही? मग आपण जर आपली चूक स्वीकारायला लागलो ना, तर आपल्याकडून त्या चुकांची पुनरावृत्ती होत नाही. आणि म्हणून आपली चूक स्वीकारायची असते. कित्येक वेळेला आपण पाहिलं की ट्रॅफिक हवालदार पकडतात. लोक ट्रॅफिक हवालदारने पकडू नये म्हणून गाडी अशी कुठल्या तरी वेगळ्या रूटनी काढतात, स्पीडनी काढतात, किंवा असे काहीतरी हे करून जातात. कधी कधी हेल्मेट घातलेलं नाहीये म्हणून ट्रॅफिक हवालदारने पकडलं, 500 रुपयाची पावती फाडायला लागली. ओके, की आपण एक्झाम्पल घेऊया.
त्याच्यावर आपलं रिॲक्शन कशी असते. जर समजा खास करून यंग लोक वगैरे असतात ना, अलीकडची मुलं वगैरे, जर त्यांना कोणी पकडलं ट्रॅफिक हवालदारने आणि जर त्यांच्याकडून पावती फाडली, आपली रिॲक्शन कशी असते. ह्यांना काही कामधंदे नाही आहेत, किंवा हे म्हणजे पोलिसांसाठी स्पेशल वर्ड असतो पांडू, ह्याच्यासाठीच बसलेत, पैसे खाण्यासाठी. कारण की आपल्याकडे पावती फार कमी फाटली जाते, 100-200 देऊन सुटलं जातं. मग आपण काय बोलतो, हे खायला बसलेत. कोणी खायला सांगितलं. तुम्ही सांगायचं होतं नाही मला पावती दे म्हणून लिगल, कारण की जेव्हा तुम्ही पावती घेता तेव्हा ते पैसे गव्हर्नमेंटला जमा होतात. आपल्याला 500 भरायचे नसतात, किंवा त्याचा 300 रुपये वॉटेवर जो काही दंड असेल आपल्याला तो भरायचा नसतो, म्हणून आपण 100-150 देऊन सुटतो. आणि मग नावं कोणाला ठेवतो, त्यांना ठेवतो. ही लोक पैसे खायला बसलेत. फुकटचं खातात, फुकटचे पैसे लोकांचे घेतात, हे करतात ते करतात. अरे पण मग तुम्ही मिस्टेक केली, तुम्ही चुकीमध्ये सापडला होतात, तुम्ही द्यायचे होते 300 रुपये, नाही मला पावतीच दे म्हणून. TCच्या इथेही असंच बरेच वेळेला होतं. खूप लोक असे 100-1 रुपये देऊन सुटतात. नाही, त्यांना सांगायचं मला पावती दे, द्यावी लागली 300 तरी चालेल. मग मागा ना नीतिमत्तेने. आपण नीतिमत्ता पाळणार नाही आणि आपण त्यांना दोषी ठरवणार. ओके. तर जर आपल्याला पकडलं समजा ट्रॅफिक हवालदारने, एक्झाम्पल घेऊया की आपण पावती फाडली, आपल्या काय ती 300 रुपये 500 रुपये वॉटेवर काय असेल ना रेट, तो ते आपल्याला पे करायला लागला, तर आपल्याला पैसे गेल्याचं दुःख होतं. बरोबर आहे. ओके, यार आज काय दिवस कुणाचं तोंड पाहिलं होतं, पैसे गेले, 500 रुपयाला फटका पडला, हे ते, किंवा आपण त्या पोलीसवाल्यांना शिव्या देतो, किंवा अजून काहीतरी आपण करतो. पण कधी कोणी विचार केलाय की चला ही चूक झाली, पहिल्यांदा हे जर मान्य केलं ना की मी ओव्हर स्पीडला होतो, समजा म्हणून पोलिसांनी पकडलं असेल, किंवा मी हेल्मेट घातलेलं नव्हतं म्हणून पकडलं असेल, व्हॉटेवर काही कारण असेल, जर समजा शांतपणे पहिली गोष्ट मान्य केली की नाही मी म्हणजे स्पीडला गाडी चालवत होतो, किंवा नाही मी हेल्मेट घातलेलं नव्हतं, दिस इज माय मिस्टेक. पहिल्यांदा ज्यावेळेला ही माझी चूक आहे म्हणून मान्य करू ना, त्याच्यानंतर काय होईल की त्याच्यानंतर आपण प्रत्येक वेळेला हेल्मेट घालू, किंवा स्पीड आपल्या लिमिटमध्ये ठेवू. ओके, ही पहिली गोष्ट झाली. दुसरी गोष्ट काय होणार की आपली चूक मान्य करायची, आणि या चुकीमधून मी काय काय शिकले. कुठलीही आपल्या आयुष्यातली लहान मोठी कुठलीही चूक घडली ना, आपल्याला करायचे काय माहिती आजपासून, की आपल्याला आपली चूक पहिली एक्सेप्ट करायची, लिहून काढायचे बाकायदा की माझ्याकडून ही चूक झाली. ओके, आणि ती चूक झाली असं हे केल्यानंतर याच्यामधून मी काय काय शिकले. अशी कुठलीच आपली चूक नसते जी आपल्याला काही शिकवत नाही. प्रत्येक चूक आपल्याला खूप काही शिकवते. कारण चूक झालेलीच असते आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी, पण आपण शिकत नाही, कारण आपला शिकण्याचा ॲटिट्यूड नसतो, आपला चूक अमान्य करण्याचा ॲटिट्यूड असतो. वी नेवर ॲक्सेप्ट दॅट. ओके, जर आपण ती मान्य केली तर आपल्याला त्याच्यामधून मग आपल्याला त्याची कारणं काढता येतील. कोण सांगू शकेल, मी गाडी ओव्हर स्पीडला चालवत होते, मला ट्रॅफिक हवालदारने पकडलं, मी फाईन मला भरायला लागली. ओके, ही माझी चूक झाली, चला मी मान्य केलं की मी गाडी ओव्हर स्पीडला चालवत होते, ही चूक मी मान्य केली. तर त्याच्यामधून शिकण्यासारखं काय काय आहे, कोण सांगेल. त्या गोष्टीमध्ये म्हणजे माझे 500 रुपये फाईन मला पडली आहे, ह्याच्यामध्ये मला धन्यवाद मानण्याच्या कोणत्या गोष्टी आहेत, कशासाठी मी आभार मानले पाहिजेत. आभार मानायचे म्हटलं तर अजून स्पीडला असती पुढे जाऊन काय झालं असतं तर त्यापासून त्याने वाचवलं असेल असं. ओके ओके, दिस इज वन थिंग व्हेरी नाईस. किंवा पुढच्या वेळेला गाडी चालवताना हळू चालवायची असं. 500 रुपये आपले गेलेले आहेत या हिशोबाने तरी गाडी हळू चालवतात, किंवा पुढे काय होऊ नये म्हणून गाडी आपण हळू चालवतो. ओके, अजून काही. कारण आपल्याला ॲटलिस्ट प्रत्येक चुकीचे 5 तरी मुद्दे काढायचे आहेत.
कुठली चूक झाली असेल विचार करून 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 आठवणार नाही. 1-2 पटकन आठवतात बरं का, त्याच्या पुढचे पटकन आठवत नाहीत. मग ज्यावेळेला आपण अजून विचार करू, अजून विचार करू, अजून खोलात जाऊ ना, तेव्हा आपल्याला काही मुद्दे आठवायला लागतात. आणि हे आपल्याला आपल्या प्रत्येक चुकीच्या बाबतीत करायचे. ओके, किमान 5 तरी मुद्दे की ह्या चुकीमधून मी कशाचे आभार मानू, असे कोणते 5 मुद्दे मला काढायचे. तर मॅडमनी 2 मुद्दे सांगितले की 500 रुपये गेलेत म्हणून पैशासाठी तरी तो ह्याच्यानंतर तसं पुन्हा गाडी चालवणार नाही किंवा पुन्हा कुठेतरी पकडलं तर अजून 500 रुपयाची फाईन भरेल, ही कुठेतरी थोडीफार भीती त्याच्या मनात राहील. ओके, म्हणून गाडी हळू चालवेल. दुसरी गोष्ट, त्या स्पीडला गाडी राहिली असती तर कदाचित पुढे जाऊन काही ॲक्सिडेंट वगैरे घडला असता, हे झालं असतं. ओके, पण इथे आपल्याला आभार मानायचे तर की हा आभारी आहे की ही घटना घडली त्या गोष्टीची मी. ऍक्सिडेंट झाल्यानंतर आपण एकटेच नाही, कधीतरी समोरच्या व्यक्तीला पण त्याची दुखापत होऊ शकते. येस, आपल्यामुळे दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या आयुष्याला, जीविताला हानी होऊ शकते. ओके, आणि ते पाप जे आपल्या माथी लागलं असतं दुसऱ्याला त्रास दिल्याचं, त्याच्यापासून आपण वाचलो, याच्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो. ऍक्सिडेंट झाला असतं तर गाडीचं पण नुकसान झालं असतं, तो खर्च करायला लागला असतं. ती वेगळी गोष्ट. म्हणजे आपल्याला लागलं असतं तर आपल्याला अजून वेगळा खर्च करायला लागला असता, गाडीला वेगळा खर्च करायला लागला असता, तो जो फायनान्शियल अजून एवढा मोठा आपल्याला बर्डन आला असता. ओके, हे सगळ्यापासून त्या पोलीसवाल्याने वाचवलं मला दुखापत होण्यापासून. ओके, म्हणजे इथे आभार बघा. आता ही घटना घडली की मी गाडी ओव्हर स्पीडला होती, पोलीसवाल्याने मला पकडलं, माझी 500 रुपयाची पावती फाडली. ओके, ही घटना घडली. आता याच्यामध्ये आपण आभार मानायचे. आभार कशाचे मानले आपण की ठीक आहे, हे पैसे मला भरायला लागल्यामुळे ॲटलिस्ट याच्यानंतर तरी मी कॉन्शियसली गाडी हळू चालवेन, हे मला जाणीव करून दिल्याबद्दल मी त्या पोलीसवाल्याचे आभार मानते. ओके, दुसरी गोष्ट, ह्या स्पीडला गाडी राहिली असती तर कदाचित माझा ॲक्सिडेंट होऊ शकला असता. ओके, त्यांनी मला थांबवलं, माझी गाडीचा स्पीड कमी केला, त्याच्यामुळे ॲक्सिडेंट होण्यापासून वाचवलं, म्हणून आभारी आहे. तिसरी गोष्ट की जर ॲक्सिडेंट झाला असता तर माझ्यामुळे दुसऱ्या कुठल्या व्यक्तीच्या जीविताला हानी होऊ शकली असती, त्याच्या दुसऱ्याला लागलं असतं तर त्याचं पाप मला लागलं असतं, त्याच्यापासून त्यांनी मला वाचवलं, याच्यासाठी आभारी आहे. ॲक्सिडेंट झाला असता तर ऑब्व्हियसली मला सुद्धा लागलं असतं. ओके, मला लागलं असतं, मला इजा झाली असती, मला जो त्रास झाला असता, हॉस्पिटलचा एक्सपेन्स झाला असता तो वेगळा, मला त्रास झाला असता तो वेगळा, त्याच्यापासून मला थांबवलं, वाचवलं, त्याच्यासाठी आभारी आहे. ॲक्सिडेंट झाला असता तर गाडीला काय किती झालं असतं, गाडी किती डॅमेज झाली असती, तिला किती खर्च आला असता. ओके, ह्या सगळ्या खर्चापासून मला वाचवलं. आता जेव्हा असे विचार करून ना, ते 500 रुपये गेल्याचं दुःख कुठे राहणारच नाही आणि आपण शिकलो आपल्याला त्याच्यातून जाणीव येत जाणार. ओके, याच्यासाठी आभारी आहे. हे 5 मुद्दे झालेच, पण त्याच्यातून अजूनही काही मुद्दे निघतील. लक्षात घ्या की लोकांना त्रास होईल त्याचा तर वेगळा. कशाचा? घरातल्या कुणाला त्रास होईल. येस, म्हणजे जेव्हा एका व्यक्तीला काही होतं ना, तेव्हा एक व्यक्ती कधी म्हणतात ना, हे होत नाही, अख्ख्या कुटुंबाला त्याचा त्रास होतो. आज विचार करा, आपल्या घरात एक व्यक्ती आजारी पडली तर काय फक्त ती एकट्या व्यक्तीलाच त्रास होतो का? अख्खं कुटुंब त्याच्यामुळे बेजार होतं. ओके, म्हणजे त्या व्यक्तीची तब्येत ठीक नाही, त्याचं वाईट वाटणं तर वेगळी गोष्ट, पण त्याच्यासाठी काहीतरी हे करा, ते करा, त्याची तब्येतीची काळजी घ्या, त्याला सांभाळा, त्याला हे करा. उद्या एखादी व्यक्ती हॉस्पिटलाइज झाली समजा, तर त्या व्यक्तीचं करायला बाकीच्या घरातल्यांना त्रास झाला असता. म्हणजे घरातल्यांना त्रास झाला असता तो वेगळा पुन्हा. ओके, तर त्याच्यापासून त्यांना वाचवलं, म्हणून आभारी आहे. ओके, जर समजा त्या ॲक्सिडेंटमध्ये जर आपल्या बॉडीचा एखादा काही अवयव गेला असता तर आयुष्यभर जे हँडिकॅप होऊन राहावं लागलं असतं, त्याच्यापासून मला वाचवलं, आयुष्यभर अपंगत्व येण्यापासून मला वाचवलं, म्हणून आभारी आहे. बहुतेक वेळेला जर जेंट्स असतील आणि गाडी चालवत असतील तर ओके, त्यांच्यावर अख्ख्या कुटुंबाची जबाबदारी असते. माझ्या अख्ख्या कुटुंबाचं लाईफ वाचवलं या माणसाने, मला हे रिअलाइज करून देऊन, ओके, हे करून माझ्या अख्ख्या कुटुंबाचं संरक्षण केलंय. कारण ॲक्सिडेंटमध्ये आपला जीव जातोय का, आपला हातपाय तुटतोय का, आपल्याला हलकंसं लागतंय, हे कुणीच नाही ठरवू शकत. आणि ओव्हर स्पीडला गाडी असेल तर ॲक्सिडेंट नेहमी मेजर होतात. ओके, मग मला माझा जीव वाचवला, त्याच्यामुळे माझा एकट्याचा जीव नाही वाचवलाय, माझ्या अख्ख्या कुटुंबाचा जीव वाचवलाय या माणसाने, माझ्या कुटुंबाचं संरक्षण केलेलं आहे.
बघा, जी गोष्ट अशी दिसत होती की 500 रुपये खाल्ले, 500 रुपये घेतले, मला 500 रुपयाचा आज दंड पडला किंवा 500 रुपयाची फोडणी बसली, असं जे काही शब्द वापरत असो आपण, ओके, तो विचार करण्यापेक्षा आज त्याच्यातून किती मुद्दे निघाले. आणि ज्या वेळेला आपण जर ही चूक झाली मान्य केलं की नाही, मी गाडी फास्ट चालवत होतो, ओके, म्हणून मला 500 रुपये द्यावे लागले, हे जर चूक मान्य केली आणि मग ह्याच्यातून चांगलं काही घडलं, जर चांगलं काही घडलं याच्याकडे जर आपण फोकस केला तर केवढे मुद्दे निघाले. आणि 500 रुपये गेले ह्याचा विचार ज्या वेळेला करत होतो त्यावेळेला काय अवस्था काय होती आपली. त्यावेळेला एक तर कुठेतरी पैशांच्या कमतरतेची, एक तर कुठेतरी ती भीतीची, ओके, अवस्था ही होती. आणि तो राग, काय यार त्याला मला पकडायचं होतं आणि मला पकडलं, फुकट मला 500 रुपये, म्हणजे ही जी एन्झायटीची अवस्था होती. त्याच्याऐवजी ज्यावेळेला आपण आभार मानण्याच्या मोडला गेलो, चूक मान्य करून की येस, या चुकीमधून मला काय काय शिकायला मिळालं आणि त्याच्यासाठी मी कृतज्ञ राहू शकते, ज्याच्यासाठी मी कृतज्ञ राहू शकते अशा कोणत्या गोष्टी ह्या घटनेमधून आहेत. ज्यावेळेला असा विचार केला त्यावेळेला किती मुद्दे निघाले. आणि त्याच्यामुळे आपला विचार करण्याची दिशा कुठे गेली, आधी कोणती दिशा होती, आधी विचार कसे होते आणि आता दिशा कुठल्या ह्याला गेली. आणि खरोखर आपण प्रत्येक चुकीमध्ये मी कशाचे आत्ता आभार मानू शकते याचा जर खरोखर विचार केला ना तर आपल्याला 2-3 मुद्दे तर सापडतीलच सापडतील. तर आज आपल्याला एक्सरसाइज हीच करायची. काल, परवा, मागच्या आठवड्यात अशी आपल्याला जर कुठली घटना काय आठवत असतील ना की जिथे आपलं चुकलं, काहीतरी चूक झाली, अशी आपली चूक काढायची. अगदी 2-4 दिवसात नसेल तर मागच्या आठवड्यात, महिन्यात, कधीतरी आपल्याला काय आठवतं की आपल्याला कधी मागच्या कधी काही कुठल्या चुका आठवत असतील तर आपली कोणती चूक झाली आणि वहीवर तिला लिहायचे की येस, माझ्याकडून ही अशी अशी चूक घडली होती. कळत नकळत आपल्या हातून रोजच चुका होत असतात, रोजच होत असतात. तेव्हा ती लक्षात राहते. हे बाय, साधी गोष्ट जर बघायचं झालं ना, माझा मूड खराब आहे आणि कुणी काय बोलायला आलं, कुणी काय हे करायला गेलं की आपण फटकन चिडतो, इरिटेट करू नकोस, प्लीज शांत राहा थोडंसं. घरातल्यांवर सुद्धा पटकन ओढून मोकळे होतो, ओके, नंतर का तर माझा मूड खराब होता, ओके, पण आपल्याला नंतर असं वाटतं की यार ओढायला नाही पाहिजे होतं, ओके, आपल्याला वाटतं की नाही, चुकलं माझं, मी असं वागायला नाही पाहिजे होतं, ओके. लहान मोठी काहीतरी चूक, म्हणजे फार मोठ्या मोठ्या चुकांची मी म्हणजे हे करत नाही, की लहान लहान छोट्या छोट्या चुका सुद्धा असतील आपल्याकडून, तर अशा आपल्याला लिहून काढायच्यात. आणि मग आता ही चूक माझ्याकडून घडली, आता हिच्यातून मला काय शिकायला मिळालं आणि आता मी तिच्यासाठी आभार मानते. कारण ही एक्सरसाइज आपण केली ना तर त्याच्यामुळे एक गोष्ट काय होईल माहिती आहे, एक तर पहिली गोष्ट बघा, आपलं भले आपण ठीक आहे त्या व्यक्तीला नंतर जाऊन सॉरी सुद्धा बोललो असेल, ती व्यक्ती हा ठीक आहे चल असं हे केलं, पण कुठेतरी त्यावेळेला आपण जी एन्झायटी क्रिएट केली त्याचा आपल्याला त्रास होणार. आपण त्या व्यक्तीला काहीतरी बोललो असेल, ओरडलो असेल फटकन, आपला मुलगा मुलगी कोणी असू शकेल, ओके, त्या व्यक्तीला वाईट वाटलं तर त्या वाईट वाटण्याचा त्या व्यक्तीच्या मनावर जो परिणाम झाला, तिच्या शरीरामध्ये जे काही केमिकल चेंजेस झाले, भले आपण समजा कधीतरी सकाळी किंवा दुपारी ओरडलो आणि आपण नंतर संध्याकाळी आपला राग निवळला, आपण शांत झालो, मग आपण जाऊन बोलतो नाही नाही असं झालं होतं, तसं झालं होतं, माझा मूड खराब होता म्हणून मी पटकन चिडले किंवा ओरडले, सॉरी हां असं, मग ठीक आहे, ती व्यक्ती पण नॉर्मल होते, आपल्याला वाटतं चला झालं सगळं नॉर्मल, ती व्यक्ती आपण नॉर्मल बोलायला लागतो. पण ते जे दिवसभर जे केमिकल आपल्या बॉडीत क्रिएट झाले त्याचा जो आपल्या शरीरावर परिणाम येणार, आपण ओरडल्यामुळे जे वाईट समोरच्या व्यक्तीला वाटलं त्याची जे केमिकल चेंजेस त्या व्यक्तीच्या बॉडीमध्ये झाले, त्याचा जो परिणाम त्या व्यक्तीच्या शरीरावर येणार, त्याचं काय. त्यामुळे आपण नुसते सॉरी बोलण्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नाही ना, कारण की जरी आपण सॉरी बोललो तरी ती चूक माझ्याकडून पुन्हा होणार नाही असं थोडीच आहे, ती चूक आपण पुन्हा वारंवार करतोच की. त्याच चुका, माझा मूड खराब होता, झालं, जे भेटेल त्याला ओरडायचं, मला काय परवानाच मिळतो माझा मूड खराब असला की सगळ्यांना ओरडायचं किंवा बोलण्याचा, ओके. तर जर आपण लिहून काढलं की हा ही माझी चूक झाली, तिथे मी कारण नसताना समोरच्यावर ओरडले किंवा तिला चिडून बोलले का तर माझा मूड खराब होता, ही चूक माझ्याकडून झाली, असं पहिल्यांदा लिहायचं. आणि मग आता याच्यामध्ये मी आभार मानण्यासारख्या कोणकोणत्या गोष्टी आहेत, ओके.
आणि असे त्याचे मुद्दे काढायचे, जेवढे काही भेटतील तेवढे. कारण की लगेच सुरुवातीला आपल्याला 5-10 मुद्दे असे नाही भेटणार. मगाच्या घटनेत आपण पाहिले तर आपल्याला 7-8च्या वर मुद्दे भेटत होते. ओके, पण त्याचे आपल्याला जेवढे भेटतील तेवढे. आणि ही आपल्या शरीराला आपल्याला सवयच लावायची. चूक काही घडली ना की एक वहीच आपली ठेवायची, तिच्यात जाऊन लिहायचं. तुमच्या चुकांचं कदाचित तुम्ही एक असं वहीच्या जे काही तुम्ही वही बनवली असेल ना त्याच्यामध्ये असं एक छोटासा एक हेच बनवा. ओके, आणि त्याच्यावर तारीख जरी कॉर्नरला टाकली तरी चालेल, की अमुक अमुक तारीख माझ्याकडून अशी अशी चूक घडली. आणि त्याच्या खाली अच्छा ठीक आहे, ही चूक मी मान्य करते, आता हिच्यात मी आभार कशाचे मानणार. ही एक्सरसाइज आपण करायला लागलो ना तर सगळ्यात पहिल्यांदा काय होईल, की चूक मान्य करण्याची सवय आपल्या शरीराला आणि मनाला लागेल. त्यामुळे चुका करण्याचं ते जे प्रमाण आहे ना ते कुठेतरी थोडं कमी व्हायला लागेल. दुसरी गोष्ट, त्याच्यातून मी कशाचे आभार मानू, म्हणजे मला काय रिअलाईज झालं. फॉर एक्झाम्पल मी ओरडले तर नाही, मी असं ओरडल्याने माझ्या रिलेशन्सला प्रॉब्लेम होतो. समजा मी माझ्या मुलावर ओरडले, त्याची चूक नसताना. ओके, मला आज ह्या गोष्टीची जाणीव झाली की अशा प्रकारे ज्याची चूक नाही त्याच्यावर आपण ओरडल्याने त्याचे परिणाम काय काय होतात. आज मला ह्याची जाणीव झाली, मी त्याच्यासाठी आभारी आहे. ओके, आज त्याच्या शरीरामध्ये जे काही केमिकल चेंजेस झाले, माझ्या शरीरामध्ये झाले, त्याचे जे दुष्परिणाम मला होणार आहेत, त्याला होणार आहेत. ओके, याची मला जाणीव झाली. ह्याची जाणीव झाल्याबद्दल मी आभारी आहे. ओके, आपण अशा कशासाठी आभार मानू शकतो किंवा नाही, मी असं आपल्या माणसांवर ओरडलं नाही पाहिजे, माझ्या रिलेशन्सला त्याच्यामुळे प्रॉब्लेम होतो, याची मला जाणीव झाली. ओके, असे आपले जे मुद्दे आपल्याला भेटतील ना ते आपण लिहून काढायचे. आणि हे लिहिल्यामुळे आणि खरोखर त्याचे आभार मानल्यामुळे, येस मी आभार मानते या गोष्टीचे, आपल्याकडून त्या चुका होण्याचे प्रमाण कमी होतं आणि त्या चुकांचे जे परिणाम आपल्यावर येतात ना ते सुद्धा कुठेतरी रिड्यूस व्हायला सुरुवात होते, ते कमी व्हायला सुरुवात होईल. ओके, तर आजचा आपला टॉपिक आपल्याला कळला. आपल्याला जर आपली काल परवा झालेली चूक असेल तर ती लिहून काढा. अशा 2-3 चुका घ्या, वेगवेगळ्या असतील वेगवेगळ्या टॉपिकच्या, आणि त्याच्यात मी कशासाठी कृतज्ञता व्यक्त करू शकते. ओके, नाही तर मग मागच्या आठवड्यातल्या मागच्या महिन्यातल्या ज्या आपल्याला आठवतील त्या चुका आपल्याला लिहून काढायच्यात. अशा 3-4-5 चुकांवर आपण लिहून काढायच्यात आणि त्याच्यावर ह्याच्यात आभार कशाचे मानू शकते ते आपल्याला लिहून काढायचेत. ओके, ही एक्सरसाइज आपल्यालाच करायची, आपल्याला कोणाला दाखवायची नाही, आपल्याला कोणाला वाचून दाखवायची नाही, हे स्वतःसाठी करायचं आहे. आणि याच्यानंतर कधी कुठली चूक झाली असं आपल्याला वाटलं, आपल्याला फील झालं, लगेच ती लिहून काढायची. ओके, आणि ते हे करायचं. याच्यामुळे आपले चुकांमधून शिकण्याची प्रवृत्ती आपली निर्माण होईल आणि तीच चूक वारंवार करण्याची जी आपली एक ह्युमन नेचर आहे ना ते कुठेतरी आपलं कमी व्हायला लागेल. ओके, त्याच चुका आयुष्यात रिपीट होणार नाहीत आपल्याकडून. म्हणून चुकांचे सुद्धा आभार मानायचेत. किती वेगळं वाटतं ना, चूक झाली त्याचे आभार मानायचेत. ओके, पण खरं सांगते चूक खूप शिकवते आपल्याला.